नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ महाशिवरात्री म्हणजे काय. महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र. याच दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांचा शुभ विवाह झाला, म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असेही म्हणतात. महाशिवरात्री हा दिवस हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहे, जो अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो. महाशिवरात्री हा दिवस माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो. इंग्रजी महिन्यानुसार हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. यंदा हा सण 15 फेब्रुवारी 2026 रविवारीच्या दिवशी आहे. सर्व देवांमध्ये भगवान शिवांचे महत्त्व अत्याधिक असून हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो. आता आपण जाणून घेऊ महाशिवरात्रीचे व्रत का करतात. भगवान शिवांच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजे त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात. भगवान शिवांची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करतात. कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्रीला पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात, भगवान शिवांची आराधना आणि प्रार्थना करतात आणि दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व पाप नष्ट होतात, त्यांच्या घरात शिवकृपेने सुख शांती समृद्धी नांदते. आता आपण जाणून घेऊ महाशिवरात्री का साजरी केली जाते. तर महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ विवाह झाला. त्यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत 1.5 दिवसांचे असते, त्यामुळे त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मणाला भोजन घालतात आणि आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात. आता आपण जाणून घेऊ व्रत आचरणाची पद्धत आणि विधी कशी करायची. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची मुख्य वैशिष्ट्य आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्या असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवाला आवडणारी बेलपत्रे, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. आता आपण जाणून घेऊ महाशिवरात्रीची पूजा कशी करावी. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करावे. शक्यतो पांढरे कपडे घालावे आणि उपवासाचा संकल्प करावा. शिवलिंगावर शुद्ध पाणी, दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताचा अभिषेक करावा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर चंदन, पांढरी फुले, अक्षदा म्हणजेच तांदूळ आणि विशेषतः बेलपत्र, धोत्र्याचे फूल, फळ अर्पण करावे. त्यानंतर अगरबत्ती, धूप, दिवा लावून महादेवाची आरती करावी. पूजेदरम्यान महामृत्युंजय मंत्राचा जपही करावा. प्रसाद म्हणून खडीसाखर, फळे अर्पण करावी. शक्य असल्यास रात्रीच्या 4ही प्रहर ही पूजा करावी. हे विशेष फलदायी मानले जाते. शिवलिंगावर हळद आणि सिंदूर अर्पण करू नये, मात्र भस्म लेपन आपण करू शकतो. शिवलिंगावर तुळशीची पाने वाहू नयेत. शंखाने जल अभिषेक करू नये. दिवसभर उपवास करून भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. आता आपण जाणून घेऊ महाशिवरात्रीचे 4 प्रहर कोणते आहेत ते. तर यावर्षी महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 वार रविवारी या दिवशी आहे. तर
महाशिवरात्रीचा प्रारंभ 15 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 5:04 आहे, तर समाप्ती 16 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 5:34 पर्यंत आहे. आता आपण 4 प्रहर जाणून घेऊ. तर प्रथम प्रहर संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:23 आहे. द्वितीय प्रहर रात्री 9:23 ते 12:35 आहे. तृतीय प्रहर रात्री 12:35 ते पहाटे 3:47 आहे. चतुर्थ प्रहर पहाटे 3:47 ते सकाळी 6:59 आहे. मात्र अत्यंत शुभ काळ रात्री 12:09 ते 1:01 आहे. अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतली महाशिवरात्र म्हणजे काय, महाशिवरात्रीची पूजा कशी करायची, महाशिवरात्रीतील प्रहर कोणते, महाशिवरात्रीचे व्रत का करावे आणि महाशिवरात्र का साजरे केले जाते, याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. तर मित्रांनो, मी आशा करते की महाशिवरात्रीबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.